आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे म्हणजे BS ॲग्री थोडं BS ॲग्री झाले तर काय असतं त्याच्यामध्ये नक्की? तेच आता BS ॲग्री आता जर आपण नॉर्मल म्हणलं तर आपल्याला काय माहीत असतं की शेतीविषयी आहे की बाबा शेतीत जी टेक्नॉलॉजी वापरली जाते, पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड जे वापरलं जाते त्याच्याविषयी नॉलेज. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण आउटसाईड द ॲग्रिकल्चरल फील्डचे जे लोक असते, समजा मेडिकल फील्ड इंजिनिअरिंगचे जे लोक असतात त्यांना एवढंच माहीत असतं की शेती विषय आहे, तर त्याच्याबद्दल काय आहे? जसे तुम्ही डॉक्टर आहात माणसांचे, तसंच आम्ही पानांचे झाडांचे डॉक्टर ॲग्रिकॉस. त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सुद्धा काहीतरी स्पेशालिस्ट झाडांचे वगैरे पानांचे जे रोग आहेत त्याच्यातून आम्ही त्याचं निवारण करतो. जसं तुम्ही माणसांचं रोग वगैरे निवारण करता तसंच आम्ही झाडांचे रोग वगैरे आम्ही पाहतो. आणि खरंच शेतकरी जे आहे ते त्यांना रिअल नॉलेज पाहिजे आणि हे ॲग्रिकल्चर स्टुडंट्स देऊ शकतात. आणि कीटकनाशक म्हणा की कोणते कीड वगैरे आलेले आहेत झाडांवर त्याच्याविषयी माहिती देणं ते गरजेचं आहे. त्यामुळेच मला वाटतं की ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चरमध्ये खूप काही स्कोप आहे. आता तर ड्रोन आलेला आहे. बरोबर आहे. आता जर आपण बघितलं तर आपला देश हा कृषीप्रधान देश म्हटलं जातं की जवळपास 70-80% लोक ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहेत. तर आता जर आपण बघितलं की जर जी आता लोक जी शेती करते ते जुन्या तंत्रज्ञानावर डिपेंड आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आता नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे किंवा ॲडॅप्ट करायला पाहिजे? आता लोकांना ॲडॅप्ट तर करायलाच पाहिजे. आणि जे जुने तंत्र आहे टेक्नॉलॉजी जी आहे ते जे कल्चरल आहे ते चांगली आहे, ऑर्गॅनिक जे गोष्टी आहेत ते चांगली गोष्ट आहे. परंतु आता जर टेक्नॉलॉजीचा विचार केला, फास्ट ग्रो जर काही करायचं असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करायलाच हवा. आणि आता ड्रोन आलेला आहे. आता मला वाटते फर्टिलायझर्स जे आहे ते हाताला मॅन्युअली करण्याच्या ऐवजी आता ड्रोन आल्यामुळे आपल्याला शेतामध्ये ऑटोमॅटिकली आपण आपल्या रिमोटवर कंट्रोलने आपल्या फर्टिलायझर्स आपण शेताला देऊ शकतो. जसं की आता आपण बघितलं की जे इटली देश आहे की जे छोटे छोटे देश आहेत की तिकडं एक शेतकरी 1-2 हजार शेती समजा मॅनेज करतो. तसं की आपल्या जर इकडे बघितलं तर 10 एकर शेतीला 2-3 लोक लागतात त्याच्यासाठी. पण त्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी पाहिजे. म्हणजे ते मॅन्युअली वर्क करण्यासाठी तेवढं सक्षम लोक नाहीत. असं फिजिकली आधीचे लोक काय होते ते ऑर्गॅनिक खात होते, म्हणजे चांगलं जे होतं ते अन्न खात होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे शक्ती राहत होती आधीच्या लोकांमध्ये. परंतु आताचे लोक जे आहेत ते केमिकल युक्त गोष्टी खात असल्यामुळे त्यांना ते फिजिकली वर्क तेवढं झेपत नाही, म्हणून ते आता मॅन्युअलला ते हे करायला फ्लिप करायला त्याच्यावर. आणि हे गरजेचंच आहे, टेक्नॉलॉजीवर आपण जायला पाहिजे. परंतु आपलं जे सक्षम आहे फिजिकली आपण फिट असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिकवर आपल्याला जावं लागणार. ऑर्गॅनिकचं जर आता बघितलं आपण तर भरपूर ठिकाणी आता ऑर्गॅनिक आता कंपनीज वगैरे निघायला लागलेत की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे पण फूड आहे डायरेक्ट शेतीतून भाजीपाला ऑर्गॅनिक पिकून डायरेक्ट कन्झ्युमरकडे पाठवला जातो. तर तसं पण आता मॉडेल तयार करायला लागलेत. तर काय वाटतं की एक छोट्या लेवलच्या शेतकऱ्यांना पण ते अडॅप्ट करायला पाहिजे का? आता सगळ्यांनाच करायला पाहिजे. मला वाटतं सेंद्रिय शेती हे आज काळाची गरज आहे. आणि हे जे सॉईल आहे, सॉईलच आपलं जीवन आहे. सॉईल इज लाईफ. सो मला वाटते सॉईलची जेवढी आपण काळजी घेता तेवढीच चांगली आहे. आणि आता ते सेव्ह सॉईल हे जे कॅम्पेन वगैरे सद्गुरू जग्गी वासुदेवनं चालवलं होतं ते खरंच खूपच चांगलं आहे आणि ते गरज आहे. आणि हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि जे सॉईल आहे तर जीवन आहे, याच्यावर जर आपण हे सिम्पल जर आपल्याला जर माहीत आहे की सॉईल हे जीवन आहे तर आपल्याला याच्यावर वर्क करायलाच पाहिजे. आणि हे जर आपण वर्क नाही केलं तर मग आपल्या लाईफच राहणार नाही आणि मग पुढे चालून रेगिस्तान डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि पाणी नाही भेटणार. मग तर खूप काही वाईट परिस्थिती बघावं लागलं आपल्याला. त्याच्यासाठी आधीच काळजी घेणं खूप गरजेची आहे. आता जर आपण बघितलं की पूर्ण नद्या वगैरे दूषितच आहेत बऱ्यापैकी प्रमाणात. जे पण आपण याच्या 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर नद्या स्वच्छ राहायच्या, कंटिन्यू पाणी फ्लो राहायचा पाण्याचा, नद्या वाहत्या नद्या राहायच्या. जसं आपण तुम्हाला एकही नदी दिसणार नाही जे निखळ वाहते आता. त्याच्यामुळे डॅम मधून जे पाणी सोडतं तेवढंच पाणी. त्याच्यामुळेच आपल्याला त्याला रिन्युएट करायला पाहिजे. म्हणजे ते जे आधीचं जे होतं ते पाणी निखळ वाहत होते ते प्रवाह आपल्याला करायची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला वर्क करायला पाहिजे. आणि तेव्हाच कुठंतरी आपल्या लाईफमध्ये जीवन जगल्यासारखं होईल. म्हणजे असं काय म्हणजे किड्या मुंग्यांसारखं आपण जगायला, आपण कुठलाच विचार न करता
कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आपण स्टेप्स उचलायला, मग हे जे आहे चुकीचा मार्गावर चाललाय, म्हणजे कुठेही न विचार करता आपण केमिकल्स आपल्या शेतामध्ये टाकता आणि त्याच्यामुळं कीटक मरतात, जे चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते सुद्धा मरतात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेल्यामुळं आपली सॉईलची जी क्वालिटी आहे ते डिक्रीज होते. त्याच्यामुळे आपल्याला केमिकल्स वगैरे वापरायला नाही पाहिजे. त्याच्या अल्टरनेटिव्ह त्याला आपण गांडूळ खत वगैरे वर्मी कंपोस्ट जे आहे ते आता ते खूप ग्रोथ व्हायली त्याच्यामध्ये आणि खूप सारे प्लांट्स आहेत जे वर्मी कंपोस्ट प्रोड्यूस करतात आणि शेतकऱ्यांना विकतात, ते पण आहे. परंतु शेतकरी स्वतः वर्मी कंपोस्टचे बेड तयार करायला पाहिजेत, म्हणजे फक्त ते म्हणजे बिझनेसमॅन्सला त्यांची ग्रो न होता ते स्वतःची ग्रो केली पाहिजे, म्हणजे स्वतः ते सक्षम असले पाहिजे. स्वतःच्या शेतीपुरता तरी कमीत कमी स्वतः ग्रो करायला पाहिजे आपण. तर आपण जर बघितलं तर एक सेल्फ सस्टेनेबल एक फार्मिंग मॉडेल आहे की समजा आपण स्वतःच सेंद्रिय खत जे पण आपले बफेलोज काऊज वगैरे असतील त्याच्यापासून आपण करतो. वर्मी कंपोस्ट बघितलं तर स्वतःच तयार करतो किंवा जे पण भाजीपाला वगैरे आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करून डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत पाठवणं, हे सगळ्या गोष्टी एकच शेतकरी करतो. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघायला लागलो की असे प्रोजेक्ट तयार व्हायला लागले, तर याच्याबद्दल काय? हे जे प्रोजेक्ट आहेत म्हणजे तुम्ही जे म्हटलं की वर्मी कंपोस्ट स्वतःच्या शेतामध्ये टाकणं, म्हणजे ते बेड डेव्हलप करणं आणि त्याच्यासोबत आपलं सेंद्रिय शेती करणं, ऑर्गॅनिक मटेरियल्स वगैरे स्वतः तयार करणं आणि नंतर प्रोसेसिंग स्वतःच्या फूडवर करणं, हे खरंच गरजेचं आहे. आणि जर शेतकऱ्यांना जर श्रीमंत व्हायचं असेल तर हेच एकमेव कारण आहे ज्याचे करून ते प्रोसेसिंग करून त्या फूडला किंवा बनाना असेल तर बनानाचे चिप्स करून विकणं आणि आता स्ट्रॉबेरी आहे तर त्याची जेली करून विकणं, हे गरजेचं आहे. ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यापासून टिकाऊ, जसं की बघितलं आपण की गाईचं शेण वगैरे आहे त्याच्यापासून किंवा गाईचं जे गोमूत्र असतं त्याच्यापासून पण आता मेडिसिनल यूजमध्ये आपण यूज केलं जातं आहे. हे जे बिझनेस करण्यासाठी खूप काही आहे, म्हणजे आपण शेणापासून सुद्धा बिझनेस करू शकता आणि मूत्र जे गाईचं गोमूत्र असते त्याच्यापासून सुद्धा बिझनेस करू शकता आणि असे खूप काही बिझनेस करण्यासारखे आहेत. परंतु आपल्याला एका गोष्टीची काळजी घेऊन त्याचं बिझनेस मॉडेल्स तयार करणं गरजेचं आहे. आता ते तुम्ही म्हटलं की आपण जे प्रोसेसिंग लेवलवर आता शेतकरी वर्क करत नाहीत, परंतु आपल्याला तशी टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत नेणं आता हे कारण का एक स्मॉल लेवलचा जरी आपण लहान शेतकरी बघितला की ज्याच्याकडे 5 एकर 10 एकर शेत आहे, तो स्वतः एकटा जरी करू शकत नसेल तर एका 10-20 शेतकऱ्यांना ग्रुपमध्ये ग्रुप करायला पाहिजे, कम्युनिटी तयार केली पाहिजे. ते कम्युनिटी एकत्र करून जर तयार केले किंवा एखादी स्वतःची फॅक्टरी तयार केली स्वतःची, तर ते वर्क करू शकतो. बघितलं की पंजाब हरियाणामध्ये जे पण शेतकरी आहेत तर 5000 शेतकऱ्यांचा एक कम्युनिटी ग्रुप बनवून त्यांना जे पण प्रोसेसिंग आहेत जे शेतीतून तयार होत आहे ते समजा एका गावामध्ये प्रोसेस करून किंवा 5 गावामध्ये एक प्रोसेसिंग करून डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत पोहोचवतात. त्याच्यामुळं जो पण मध्ये जे पण चार्जेस वगैरे लागणार आहेत किंवा जे कॉस्ट कटिंग होते तर ती आपण कमी करू शकतो. बरोबर आहे. आणि हे बिझनेसमॅन्स जे ग्रोथ व्हायले त्यांची तिथं थांबवता येते आणि आपण स्वतःचं बिझनेस मॉडेल तयार करून आपण स्वतः एक छोटे का होईना ते बिझनेस होऊ शकतो, बिझनेसमॅन होऊ शकतो. आणि शेतकरी जे पण गरीब शेतकरी आहेत किंवा मिडल क्लास आहेत ते पण स्वतःची ग्रोथ इन्क्रीज करू शकतात. आणि ते पंजाब हरियाणामध्ये जे होतं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण झालं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं ते दुसऱ्या राज्यातून चावल इथं आणून विकतात तशा पद्धतीनं आपलं गहू आणि ज्वारी तिकडल्या राज्यात गेलं पाहिजे आणि राज्यातच नाही तर दुसऱ्या देशामध्ये पण गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं मॉडेल आपल्याला करायला पाहिजे. आपल्या देशामधून पण काही गोष्टी एक्सपोर्ट झाल्या पाहिजे. असे खूप काही आहेत आपले शेतकरी आहेत जे खूप काही त्यांचं फ्रूट्स आहे म्हणा, हॉर्टिकल्चरचा जे भाग आहे ते फ्रूट्स वगैरे चांगल्या पद्धतीने ग्रो करतात आणि दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करतात. आपलं जे कढीपत्ता आहे ते एक्सपोर्ट केले जाते, कॅरीबॅगमध्ये टाकून ते एक्सपोर्ट केलं जाते. तर इतकं आपल्याला ते पानाची सुद्धा म्हणजे आपण आपले जे पानं जे आहेत खूप स्वस्तामध्ये भेटते आपल्या देशामध्ये, पण दुसऱ्या देशामध्ये तेच जी गोष्ट आहे ते महागात विकलं जाते. मग ते आपल्याला एक्सपोर्ट करायला एक शेतकऱ्यांना शिकायला पाहिजे एक्सपोर्ट करणं.
तर हां तेच. तर आता मला वाटतं की हे जे शेतकरी आहेत त्यांच्याविषयी आपल्याला आणखी काही जाणून घ्यायचं असेल, म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल आणि त्यांचं इंटरव्ह्यू जर ऐकायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती घ्यायला आवडेल तर ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याविषयी माहिती आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चालेल.